नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या विविध बातम्या पाहायच्या. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेत जयंत पाटील गैरहजर. नागपूरच्या शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रेचं आयोजन. जयंत पाटील साखर कारखान्याच्या बैठकीमुळे गैरहजर असल्याची माहिती. अहिल्यानगरच्या अकोले शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन. या रॅलीमध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी. धाराशिव ड्रग्ज प्रकरणावर ओमराजे आणि राणा जगजितसिंग पाटील आमने सामने. ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत का बोलला नाहीत, ओमराजे निंबाळकरांचा सवाल. तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जात आहे, राणा जगजितसिंग पाटलांचं प्रत्युत्तर. पुण्याच्या वाघोलीमध्ये आव्हाळवाडी रस्त्यावर असलेल्या मोबाईल टॉवरवर तरुणांचं आंदोलन. शासकीय जागा नावावर करण्याची तरुणाची मागणी. आंदोलक अमोल धोत्रेला मोबाईल टॉवरवरून खाली उतरवण्यात यश. साताऱ्यातील तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर 105 गावातील ग्रामस्थांचा रास्ता रोको. विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. तर या भागातील समस्या मार्गी लावण्याची ही मागणी. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक. हिमायतनगर तालुक्यातल्या सिरपल्ली या ठिकाणी एल्गार महासभेचं आयोजन. प्रकल्पाच्या विरोधात मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी एकवटले. बीडमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज निदर्शनं. तर महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षाच्या वतीनं आज जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं. धाराशिवमधील शेतकऱ्याला बँकेच्या चुकीमुळे अनुदान मिळालं नाही. 60,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश. शेतकऱ्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेविरुद्ध ग्राहक मंचाकडे केली तक्रार. धाराशिवच्या भूममध्ये पवनचक्की कंपनी विरोधात शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. पवनचक्की कंपनीकडून रोडवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या पोलमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय. कोल्हापुरात पाणी टंचाई आणि कचरा उचलला जात नसल्यामुळे आता महिला आक्रमक. मंगळवार पेठेतील पोवार गल्ली या परिसरातील महिला रस्त्यावर. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान तांडा या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था. गावकऱ्यांचं चक्क खड्ड्यात बसून आंदोलन. रस्ता न झाल्यास जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा. नाशिकच्या निफाड साखर कारखान्याच्या कामगार आणि सभासदांची जिल्हा बँकेविरोधात तीव्र निदर्शनं. तर कारखाना विक्री करण्याचा घाट असल्याचाही आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बंगळुरूला अभ्यास दौरा. शेतकरी विमानानं अभ्यास दौऱ्यासाठी बंगळुरूला रवाना. अभ्यास दौऱ्यासाठी विमानानं जाण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रसंग. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेत राजीनामा सत्र सुरूच. जिल्हा संपर्क प्रमुखांच्या राजीनाम्यानंतर माढा तालुका प्रमुखांसह 16 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांनी तुळजापुरातील जलजीवनाच्या कामाच्या चौकशीची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटलांकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. अधिकारी आणि मुकादम भ्रष्टाचार करत असल्याचाही चव्हाणांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. तर मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांना पूर. पावसामुळे पिकांना जीवनदान. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या आमगव्हाण या ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. पाण्याचा जोर ओसरल्यामुळे अनर्थ टळला. गोंदियात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पावसामुळे धान पिकाला फायदा होणार. शेतकऱ्यांनाही दिलासा. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये पावसानं नद्या प्रवाहित. अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचलं. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हतनूर धरणातनं तापी नदी पात्रात सध्या 4,000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग. बीडच्या परळी शहरामध्ये पावसाचं पुनरागमन. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा. तर नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा. मात्र नागरिकांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा. हिंगोलीतील महामार्गाचं पाणी कळमनुरी शहराच्या तिरुपती नगरमध्ये शिरलं. घरात पाणी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल. अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवनदान. शेतकऱ्यांना दिलासा. यवतमाळच्या पूस धरणाचे 4 दरवाजे उघडले. तर 4 गेटद्वारे 108 क्युसेक्नं पाण्याचा पूस नदीमध्ये विसर्ग सुरू. पुसद तालुक्यातील बोरगडी या गावातील पार्कमधील पुलाचं पाणी गावात शिरलं. अनेकांच्या घरातलं अन्नधान्य आणि साहित्याची यामुळे नासाडी. गावातील रस्ते सुद्धा जलमय. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. हळदीच्या शेतात पाणी साचल्यामुळे हळदही खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती. अकोल्यामध्ये रात्री जोरदार पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातला मंडप सुद्धा पडला.
जळगावच्या कुऱ्हा काकोडा या परिसरामध्ये जोरदार पाऊस तर 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, शेतकरी वर्गाला यामुळे दिलासा. लातूरच्या घनसरगावमध्ये भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना 7 एकर कोथिंबीरीवर नांगर फिरवला. कोथिंबीर पूर्णपणे नष्ट केल्यामुळे शेतकऱ्याला 5 लाखांचा फटका. निलेश देशमुख असं कोथिंबीरीवर नांगर फिरवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव. अकोल्याच्या बार्शी टाकळी या तालुक्यामध्ये खरीप पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची ही वेळ. सिंधुदुर्गातील नेरूर पारमध्ये डोंगर खचल्यामुळे घराला धोका, भीतीचंही वातावरण. तर डोंगराच्या मातीमुळे एका शेतकऱ्याची विहीर बुजली. घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. वाशिम रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण. हळदीला किमान 10,500 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळावा अशी मागणी. जालन्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ. नाशिकच्या चांदवडजवळील सोगरस फाटाजवळ असलेल्या अपघातामध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू. खासदार भास्कर बगरेंकडून विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन. साईबाबांच्या शिर्डीमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह. साईबाबांच्या समाधीस्थळी विशेष पूजन आणि राखी अर्पण सोहळा संपन्न. भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा. महिलांकडून पारंपरिक नृत्य करत आदिवासी दिन साजरा. नाशिकच्या चणकापूरमध्ये आदिवासी दिन साजरा. पारंपरिक आदिवासी वेशभूषेत विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग. आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्तानं शासकीय कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणमध्ये भव्य शोभायात्रा. संयुक्त आदिवासी उत्सव समितीकडून याचं आयोजन. आमदार सुरेश धस यांचा आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा. तर साडी अल्पोपहार देऊन महिलांचा सन्मान. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरेश धस यांच्याकडून जननायक बिरसा मुंडा आणि वीर एकलव्य यांच्याही प्रतिमेचं पूजन. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा. तर म्हसळा तालुक्यातल्या महिलांनी पोलिसांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केलाय. जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या पिंपळकोठा गावातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या. फडणवीसांना राख्या पाठवून रक्षाबंधन सण साजरा केला. मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांकडून रक्षाबंधनाचा सण साजरा. जामनेर इथल्या निवासस्थानी बंधू प्रकाश पाटील यांचं औक्षण करून त्यांनी राखी बांधली. पुण्याच्या शिरूरमधील करमोल दया या संस्थेत रक्षाबंधन सण साजरा. भूमिपुत्र प्रतिष्ठान संघटनेकडून रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन. तर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांचं मन भारावून गेलं. शहापूरमधील काही भागात वीज पुरवठा खंडित. विद्युत वाहिनीवर झाड पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन. हिंगोलीच्या जलेश्वर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं. संबंधित प्रकल्पाला 12 कोटी रुपयांचा निधी खर्चून सुद्धा काम अपूर्णच. टीव्ही9 मराठीच्या बातमीनंतर आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून पिचिंग घसरल्याचा दुजोरा. परभणीच्या जिंतूर ते येलदरी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था. खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या वरठी मार्गाची दुरावस्था. तर 800 मीटरचा रस्ता या ठिकाणी दुरावस्थेत. विद्यार्थी आणि नागरिकांचे यामुळे मोठे हाल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळ्यातील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची रॅली. पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी समाजाचे संवर्धन संगोपन करण्याच्या उद्देशानं ही रॅली. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये कुरेशी समाजाकडून विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन. 7 जनावरांच्या वाहतुकीसाठी असलेला परवाना नियम 10 जानेवारी जनावरांपर्यंत करावा. कुरेशी समाजाची मागणी. श्रावण पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावरील खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. वेरळ घाटामध्ये वाहतूक करताना अवजड वाहनांना तारेवरची कसरत. तर बांधकाम मंत्र्यांकडे तोडगा काढण्याची मागणी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी. कुडाळ ते मालवण मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू. जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाणी साचलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे उद्भवण्याची शक्यता. नांदेडच्या माहूर गडावर पारंपरिक परिक्रमा यात्रेला सुरुवात. 25 किलोमीटर अंतराची परिक्रमा यात्रा 2 दिवस चालणार. यात्रा सुरळीत होण्यासाठी देवस्थान समिती, पोलीस आणि महसूल विभाग कार्यरत. कराड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक.
निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार, अतुल भोसलेंची माहिती. नाशिकच्या वडनेर परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शिरूर कासार तालुक्यातही विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं. तब्बल 4 तास चालला हा सुटकेचा थरार. प्राणी मित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी. बुलढाण्यातील प्रशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीवर उपस्थिती न नोंदवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक प्रणालीला विरोध. प्रणालीमधील वेळ वाढवून देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. महाराष्ट्रात पहिल्यांदाच साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन, तर सोलापूर जिल्ह्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं आयोजन.